हरि ओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग 3 प्रवचन क्रमांक 31 राज्याभिषेक भाग 5. ततो दशरथो राजा रामाभ्युदय कारणात आदिश्य मंत्रिप्रकृतीः सानंदो गृहमाविशत. राजा दशरथाने रामप्रभूंची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी अशा हेतूने प्रजाप्रतिनिधी मंत्री यांना मंगल कार्य करण्याची आज्ञा देऊन मोठ्या आनंदाने महाली प्रवेश केला. तेथे त्याची लाडकी रूपवान राणी कैकेयी त्याला दिसली नाही. यामुळे राजा दुःखविवळ झाला. त्याने दासींकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी दासीने त्याला सांगितले की राणी कैकेयी क्रोधभवनात आहे, परंतु याचे कारण आम्हाला माहीत नाही. त्याबरोबर राजा दशरथाला भीती वाटू लागली. तो तातडीने क्रोधभवनात गेला आणि त्याने दागिने इकडे तिकडे फेकून तो तेथे आलेला असतानाही त्याच्याशी अबोला धरलेल्या पलंगाऐवजी जमिनीवर पहुडलेल्या कैकेयीला याचे कारण विचारले. परंतु राजाच्या विचारण्याकडे साफ दुर्लक्ष करून कैकेयी तशीच पडून राहिली. यामुळे राजा इतका अस्वस्थ झाला, त्याच्यात इतका कामज्वर चढला की कैकेयी काहीही बोलत नसताना तो आपणहून तिला एकामागून एक अशी आश्वासने देऊ लागला. सप्तरिपूंमध्ये काम हा पहिल्या क्रमांकावर सांगितला जातो. कामांध झालेला इतका कामनेच्या आहारी जातो की तो त्या बेभान अवस्थेत नेमके काय काय बोलत आहे त्या भरात तो काय काय आश्वासने देत आहे याचा त्याला पाचपोच राहत नाही. स्त्री काहीही बोलत नाही, काहीही विचारत नाही, काहीही मागत नाही आणि तरीही असा कामवासनेच्या आहारी जाऊन आपणहून काही बाई बरडत जातो. अशाच त्या कामातूर अवस्थेत राजा दशरथ कैकेयीला एकतर्फी कोणकोणती आश्वासने देत आहे याची अध्यात्म रामायणाने एक मोठी यादी सादर केली आहे. स्थलसंकोचास्तव मी याचा थोडक्यात गोषवारा देत आहे. 1. तुझी इच्छा काय आहे ते सांग, मी ती पूर्ण करेन. 2. तुला कोणी दुखावले आहे सांग, मी त्याला मृत्यूदंडापर्यंत काहीही शिक्षा देईन. 3. तू आनंदात असण्यासाठी मी काय करावे ते सांग. 4. मला असे खिन्न करू नको. 5. मी कोणत्या गरिबाला श्रीमंत करू किंवा कोणत्या श्रीमंताला गरीब करू सांग. 6. मी कोणाचा वध करू किंवा वध करण्यास योग्य अशा कोणाची शिक्षा रद्द करू. 7. तुझ्यासाठी मी प्राण द्यायला तयार आहे. 8. मी रामाची शपथ घेऊन सांगतो की तुझे कोणतेही काम मी करेन. कामुक इतका बहकतो की त्या भरात तो काहीही बरळतो. तो इतका बेभान होतो की जे करू नये ते खुशाल करून मोकळा होतो. अशावेळी आपण नेमके काय करत आहोत याची त्याला शुद्ध नसते. तो मानसिक, बौद्धिक, वैचारिक, तार्किक, नैतिक भ्रष्ट होतो. धूर्त स्त्री याचा गैरफायदा घेऊन अशाला नागविते आणि सर्वच दृष्टीने कंगाल करते. राजा दशरथाने रामाची शपथ घेतल्यावर कैकेयी सावध झाली. दशरथाला राम अति प्रिय होता. यामुळे तो रामाच्या नावाने घेतलेली शपथ मोडणे अशक्य होते. तिच्यासाठी अबोला सोडायची हीच योग्य वेळ होती. तिने अश्रू पुसले आणि ती बोलू लागली. महाराज, आपण सत्य प्रतिज्ञ, सत्याचे आचरण करणारे, घेतलेली शपथ पाळणारे असाल तर मी जे मागणार आहे ते त्वरित पूर्ण करा. पाहिलाच हा धूर्तपणा. अगोदर समोरच्याला भावनांच्या गुंत्यात अडकवायचे आणि मग पार गुरफटून कैद करायचे. कैकेयी पुढे म्हणाली, राजा, पूर्वी मी असुर आणि देव यांच्या लढाईत आपले रक्षण केले होते. त्यावेळी आपण दिलेले 2 वर मी आपल्याकडे ठेवले आहेत. ते वर मी आज मागत आहे. त्यांची पूर्तता आपण त्वरित करावी अशी माझी मागणी आहे. पहिल्या वराने आपण राज्याभिषेकाच्या याच तयारीने माझा पुत्र भरत याला राज्याभिषेक करावा आणि दुसऱ्या वराने मुलीचा वेश परिधान करून जटा आणि वल्कले नेसून
कंदमुळे फळे भक्षण करून तेथे 14 वर्षे राहण्याची आज्ञा आपण रामाला देऊन त्याची रवानगी अरण्यात करा. कोणत्याही परिस्थितीत उद्या राम वनवासात गेलाच पाहिजे. महाराज, आपण आपली प्रतिज्ञा पूर्ण करा, नाहीतर मी येथे आपल्यासमोर प्राणत्याग करेन. कैकेयीचे हे असे जिव्हारी टोचणारे कठोर बोल ऐकून राजा दशरथ खाली कोसळला. परंतु स्वतःला सावरत तो कैकेयीची समजूत घालू लागला. राम कैकेयीजवळ मातेप्रमाणे कसा आचरण करतो याची तो तिला आठवण करून देऊ लागला. परंतु कैकेयी काही एक ऐकायच्या तयारीत नव्हती. त्यावेळी कळवळून तो कैकेयीला विनवू लागला की पाहिजे तर भरताला राज्य घेऊ दे, परंतु रामाला अरण्यात पाठवू नको. त्याला येथेच आपल्याजवळ राहू दे. परंतु स्वाभिमान, स्वभान, स्वविचार आणि हलक्या कानाने प्रेरित झालेली कैकेयी काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. ती परत परत रामाच्या वनवासाची आणि भरताच्या राज्याभिषेकाची मागणी कायम करत राहिली. तिने प्राणत्यागाची धमकी राजा दशरथाला दिली. आपल्या प्रिय असलेल्या राणीने असे सांगितल्यावर राजा दशरथ व्याकुळ झाला. तो दुःख सागरात बुडाला. त्याने रडत रडत कैकेयीचे पाय धरले. तरीही कैकेयी अन्य काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने तिचा हट्ट परत परत बोलून दाखविला. कैकेयीचे डोळे लाल झाले आणि राजा दशरथाला ती त्याच्या सत्य प्रतिज्ञ असलेल्या स्वभावाची आठवण करून देऊ लागली. हे सर्व ऐकून अकस्मात राजा दशरथ खाली धर्तीवर पडला. असे होऊनही कैकेयीमध्ये काहीही फरक झाला नाही. पाहिलेत, एक सार्वभौम, चक्रवर्ती, महापराक्रमी, प्रसंगी युद्धामध्ये देवांना मदत करणारा, सर्वत्र दरारा असणारा राजा एका स्त्रीच्या जाळ्यात फसल्यावर त्याची काय दैन्यावस्था झाली. राजहट्ट, स्त्रीहट्ट, बालहट्ट पुरे करणे अशक्य असते हेच खरे आहे. भुंगा मधुमंजिरांच्या मोहाने बेधुंद होऊन कमळाच्या कळीमध्ये अडकल्यावर लाकूड पोखरणारा तो भुंगा ती नाजूक कलिका भेदून बाहेर येऊ शकत नाही. हे नाजूक जागेचे दुखणे असते. आतल्या आत गुदमरून मरण स्वीकारण्यापलीकडे असा काहीही करू शकत नाही. मद्यपान, धूम्रपान, जुगार ही कंगाल करणारी व्यसने परवडतात, कारण ती व्यसने आपण आणि आपला देह यामध्ये असतात. वेळप्रसंगी मनोनिग्रह करून ती बंद करता येतात. झालेली हानी भरून काढता येते. परंतु स्त्रीच्या संगाने आपले नियंत्रण तिच्या हाती जाते. आपण दुःखाने विव्हळण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. इकडे राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू होती. महाराज दशरथ अजून का आले नाहीत अशा विचाराने मंत्री सुमंत राजा दशरथ जेथे होता त्या कैकेयीच्या महाली गेला. तेथे दशरथाला खिन्न अवस्थेत पाहिल्यावर त्याने यासंबंधी कैकेयीला प्रश्न केला. त्यावेळी कैकेयीने महाराज दशरथ रामाला त्वरित भेटू इच्छितात असे सुमंताला सांगितले. परंतु तशी आज्ञा दशरथाकडून झाल्यावरच सुमंत रामाच्या महाली गेला. पाहिलेत, राजा दशरथाचे दरबारी लोकांवर किती घट्ट पकड होती. परंतु याच राजाचा कामवासनेच्या आहारी गेल्यामुळे एका स्त्रीवरील दबदबा ढिला झाला. कैकेयीपुढे तो हतबल झाला. मंत्री सुमंतकडून राजा दशरथाचा आपल्या पित्याचा निरोप ऐकून रामप्रभूंना प्रथम आश्चर्य वाटले. परंतु ते लगेचच लक्ष्मणाला बरोबर घेऊन राजा दशरथाला भेटायला कैकेयीच्या महाली गेले. रामांना पाहताच राजा दशरथाने आपले बाहू पसरून त्यांना आलिंगन देण्यासाठी उठायचा प्रयत्न केला. परंतु काही काळाच्या आत तो अरे रामा असे विवळत मूर्छित होऊन जमिनीवर कोसळला. त्याबरोबर पित्याला सावरत रामप्रभूने त्याला आपल्याजवळ बसविले. राजा दशरथ जमिनीवर कोसळल्यावर तेथे उपस्थित समस्त राणी परिवार आक्रोश करू लागला. तो रुदनाचा आवाज ऐकून वसिष्ठ मुनी तेथे धावतच आले. रामः प्रपृच्छ किमिदं राजो दुःखस्य कारणम् एवं पृच्छति रामे सा कैकेयी राममब्रवीत. रामप्रभूने राजा दुःखी का आहे असे कैकेयीला विचारले. कैकेयी जणू काही याची वाटच पाहत होती. तिने तत्काळ रामाला सांगायला सुरुवात केली.
त्वमेव कारणं यत्र राज्ञो दुःखोपशान्तये किंचित कार्यं त्वया राम कर्तव्यं नुपतेर्हितं। रामा, महाराजांच्या दुःखाचे कारण तूच असून त्याचे निवारणही तूच करू शकतोस। यासाठी एक कर्तव्य कर्म म्हणून तुलाच महाराजांच्या हितासाठी कार्य करावे लागणार आहे। दुष्टबुद्धीने झपाटलेली कैकेयी या प्रसंगाचा फायदा उठवत रामप्रभूंना सांगू लागली, रामा, तू स्वतः सत्य प्रतिज्ञ आहेस। दशरथ महाराजांनी मला 2 वर दिले आहेत। त्या वरांची पूर्तता करून महाराजांचा सत्यवाद तू पुरा कर। कारण त्वदधीनं तू तत् सर्वं वक्तुं त्वां लज्जते नृपः सत्यपाशेन संबद्धं पितरं त्रातुमर्हसि। अशा प्रकारचा महाराजांचा सत्यवाद म्हणजे मला दिलेले 2 वर पूर्ण करणे हे फक्त तुझ्याच हाती आहे। सत्य प्रतिज्ञेने बद्ध झालेल्या महाराजांना हे तुला सांगायला लाज वाटत आहे, तेव्हा त्यांचे रक्षण तुलाच करायला पाहिजे। वास्तवात एका सार्वभौम चक्रवर्ती राजाची लाडकी राणी या नात्याने राजाच्या सत्य प्रतिज्ञतेला धक्का लावण्याचे काम तिने स्वतःच करायला नको होते। पत्नी कर्तव्य म्हणून पतीला कोंडीत पकडायला नको होते, म्हणजे स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून ही वृत्ती कैकेयी दर्शवित आहे आणि रामप्रभूंना मात्र कर्तव्य कर्माची आठवण करून देत आहे। हे सर्व ऐकून रामप्रभू कैकेयीला म्हणाले, माते, मी पित्यासाठी माझा जीव देईन, काळकूट विष पिईन, पत्नी सीता, माता कौसल्या, राज्य यांचा त्याग करेन, पित्याची जी काही आज्ञा असेल त्याचे मी पालन करेन। राम कधीही दुतोंडी बोलत नाही। रामप्रभूंकडून असे वचन ऐकून कैकेयीने तिला दशरथाने दिलेले 2 वर आणि त्यांच्या पूर्ततेसाठी तिने दशरथाकडे केलेली मागणी रामप्रभूंना सांगितली। हे असे ऐकताक्षणीच रामप्रभू म्हणाले, भरतस्यैव राज्यं स्यादहं गच्छामि दंडकान् किंतु राजा न वक्तिहं मा न जानेत्र कारणम। हे असेच होईल, भरताला हे राज्य मिळो आणि मी 14 वर्षासाठी त्वरित दंडकारण्यात जाईन, परंतु मला हे समजत नाही की स्वतः महाराज हे मला का बरे सांगत नाहीत। रामाचे हे बोलणे ऐकल्यावर राजा दशरथ रामाला यासंबंधी स्पष्टपणे सांगू शकत नाही। त्याला स्वतःच्या असहाय्यपणाची चीड आली असावी। कामवासनेच्या अति आहारी गेल्यामुळे त्याच्या स्त्रीपुढील दुर्बलतेची त्याला घृणा वाटली असावी, परंतु आता हे सुधारायला फार उशीर झाला आहे। यामुळे कैकेयीने रामाला जे काही सांगितले ते खरे आहे हे रामाला सांगण्यासाठी राजा दशरथ अप्रत्यक्ष बोलीचा उपयोग करत आहे आणि असे सांगताना त्याच्याकडून झालेली चूक तो सुधारण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहे। तो रामाला सांगतो, स्त्रीजितं भ्रांत हृदयमुन्मार्ग परिवर्तिनं निगृह्य माम गृहाणेदं राज्यं पापं न तद्भवेत। स्त्रीने जिंकलेल्या, हृदयभंग झाल्यामुळे गोंधळून गेलेल्या, चुकीच्या मार्गाने गेलेल्या, पाप लागलेल्या अशा मला तू बंदिवान कर आणि अशा प्रकारे तू राज्य तुझ्या ताब्यात घे। यामुळे काय होईल? राजा दशरथाला वचन मोडल्याचे पाप लागणार नाही, रामाला वनवासात जावे लागणार नाही, रामाला जनमान्य मार्गाने राज्य मिळेल। त्याकाळी अशा प्रकारे पराक्रमाने राज्य किंवा अन्य गोष्टी ताब्यात घेणे जनमान्य होते। रामायणामध्ये असे दाखले आहेत। उदाहरणार्थ, वाली आणि सुग्रीव या 2 भावांमध्ये वितुष्ट होते। वालीने बाहुबलाच्या जोरावर सुग्रीवाला राज्याबाहेर हाकलून दिले आणि त्याच्या वाटणीचे राज्य आपल्या ताब्यात घेतले। तसेच त्याची पत्नीही बाहुबलाच्या जोरावर हिरावून घेतली। पुढे श्रीकृष्णावतारामध्येही अशी उदाहरणे आहेत। वास्तवात अशी वेळ येण्याआधीच राजा दशरथाने स्वतःच हे काम करायला पाहिजे होते, कारण राजा दशरथाने रामप्रभूंना युवराज म्हणून घोषित केले होते। काही तासातच त्यांना राज्याभिषेक होणार असताना त्यांच्या राज्याभिषेकाविरुद्ध बंड करणे हा राजद्रोह होता। या गुन्ह्यासाठी राजा दशरथाने कैकेयी आणि मंथरा या दोघींनाही कैद करायला पाहिजे होते। याऐवजी कामवासनेने पीडित होऊन
स्त्रीच्या आहारी गेलेला राजा दशरथ रामप्रभूंना मिठी मारून विलाप करू लागला. त्यावेळी रामप्रभू राजा दशरथाला काय म्हणाले ते महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, मी राज्य करण्यापेक्षा वनात गेल्यामुळे अहम प्रतिज्ञां निस्तीर्य पुनर्यास्यामि ते पुरम राज्यात कोटिगुणं सौख्य मम राजन वने सतः त्वत् सत्यपालनं देवकार्यं चापि भविष्यति कैकेय्याश्च प्रियो राजन वनवासो महागुणाः. तुमची प्रतिज्ञा पूर्ण करून तुमच्याकडे मी अयोध्येला परत येईन. राज्य करण्यापेक्षा कोटीपट सौख्य वनात मला होईल. याचबरोबर तुमच्या सत्याचे पालन होईल, देवांचे इष्ट कार्य होईल, कैकेयी मातेची इच्छा पूर्ण होईल. रामप्रभूंना आपल्या अवतार कार्याची आठवण आहे. आपण पाहिले आहे की नारद मुनीने मुद्दाम येऊन रामप्रभूंना त्यांच्या अवतार कार्याची आठवण करून दिली होती. कारण राज्याभिषेक झाल्यावर मानवी देह मूळ उद्देश विसरू शकतो. याला कारण राज्याभिषेक हेच नारद मुनींच्या ध्यानी होते. यामुळे राजा दशरथाजवळ बोलताना अरण्यात राहून देवांचे कार्य पूर्ण होईल असे रामप्रभू म्हणत आहेत. एवढे बोलून रामप्रभू पिता राजा दशरथाला प्रदक्षिणा घालून तेथून माता कौसल्या आणि पत्नी जानकी यांना भेटण्यासाठी निघून गेले. येथे अयोध्याकांड 3रा सर्ग संपन्न होत आहे. हरिओम.